नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र यातील चौथा पाठ संयुक्त राष्ट्रे या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाहीत? पर्याय आहेत अ. अमेरिका, ब. रशिया, क. जर्मनी आणि ड. चीन। तर यातील योग्य पर्याय आहे क. जर्मनी। दुसरा प्रश्न, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था। पर्याय आहेत अ. युनिसेफ, ब. युनेस्को, क. विश्वस्त मंडळ, ड. रेड क्रॉस। तर यातील योग्य पर्याय आहे अ. युनिसेफ। तिसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या। पर्याय आहेत अ. 190, ब. 193, क. 198, ड. 199। तर योग्य पर्याय आहे ब. 193। दुसरा प्रश्न, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1. आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे। उत्तर आहे हे विधान बरोबर आहे, कारण 1. जगातील सर्व देश आमसभेचे सभासद असतात। 2. आमसभेत निर्णय बहुमताने घेतला जातो। 3. सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे। दुसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो। हे विधान चूक आहे, कारण 1. जगातील सर्व सार्वभौम राष्ट्र संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहेत। ही राष्ट्र आमसभेची सभासद असतात। 2. देश श्रीमंत असो की गरीब, छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेतील स्थान व दर्जा समान असतो। 3. सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते, म्हणून संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो। चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो। हे विधान चूक आहे, कारण 1. चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे। 2. सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असणाऱ्या 5 राष्ट्रांना नकाराधिकार आहे। 3. म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही। संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। हे विधान बरोबर आहे, कारण 1. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषदा झाल्या त्यात भारत सहभागी होता। 2. भारताने निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले। 3. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे। पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यामध्ये 1. नकाराधिकार। याचं उत्तर 1. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात। 2. सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य व किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते। 3. परंतु कायम सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय अमान्य होतो। 2. युनिसेफ। उत्तर 1. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकांच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक संलग्न शाखा 1946 साली स्थापन करण्यात आली। 2. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते। 3. बाल कुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्या युनिसेफ अविकसित देशात कार्यशाळा ही आयोजित करते। 4. न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय आहे। प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये 1. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा। याचं उत्तर, दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली।
2. विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत असा विचार सर्वच राष्ट्र करू लागली. 3. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते? याचं उत्तर 1. संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते. 2. शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते. 3. शांतता रक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते. 4. सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य करते. 3. संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा. उत्तर 1. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे. 2. राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे. 3. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवणे. 4. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. सूचनेनुसार कृती करा. यातील पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. यामध्ये 1. आमसभा सदस्य संख्या. प्रत्येक सदस्य राष्ट्राचे 5 प्रतिनिधी. सध्या 193 देश सदस्य आहेत. कार्य 1. पर्यावरण, वंशभेद इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांवर आमसभेत चर्चा करून ठराव संमत करणे. 2. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. दुसरा आहे शाखा सुरक्षा समिती. सदस्य संख्या 5 स्थायी व 10 अस्थायी असे एकूण 15 सदस्य. कार्य 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे. 2. शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे. तीन शाखा आंतरराष्ट्रीय न्यायालय. सदस्य संख्या 15 न्यायाधीश. कार्य 1. सदस्य देशांमधील तंटे सोडवणे. 2. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे. 4. शाखा आर्थिक व सामाजिक परिषद. सदस्य संख्या 54 सदस्य. कार्य 1. दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे. 2. स्त्रियांचे प्रश्न, मूलभूत स्वातंत्र्य, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे. दुसरा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. 1941 अटलांटिक करार. 1944 आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा. 1945 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना. तिसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. हा तक्ता आपण पुढे सविस्तर दिलेला आहे. संयुक्त राष्ट्र मुख्यालय न्यूयॉर्क. यामध्ये मुख्य घटक शाखा आहेत आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय. आणि संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न व शेती संघटना, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी. आता या ठिकाणी उपक्रम दिलेला आहे. यामध्ये प्रश्न पहिला, संयुक्त राष्ट्रे बालकांच्या आणि महिलांच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबवते त्याची माहिती संकलित करा. आता या ठिकाणी ही माहिती थोडक्यात दिलेली आहे, ती एकदा वाचून घ्या. दुसरा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेबद्दल माहिती संग्रहित करा. ही देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करा आणि ती व्यवस्थित वाचून घ्या. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.